नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कारंडे संजय कुमार. इयत्ता 12वी अर्थशास्त्र. 12व्या अर्थशास्त्रामधील आपण प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे प्रकरण पाहत आहोत. काल आपण नाणे बाजाराशी संबंधित नाणे बाजाराची रचना यामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र अशा प्रकारचं दोन क्षेत्राचे प्रकार म्हणजे याची जी कन्सेप्ट आहे ती समजण्यासाठी किंवा या संघटित क्षेत्राची कल्पना येण्यासाठी या नाणे बाजाराचे असे दोन गटामध्ये आपण विभाजन केलेलं दिसून येतं. त्याच्यामधला पहिला महत्त्वाचा म्हणजे संघटित क्षेत्र. आणि या संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक असेल, व्यापारी बँका असतील, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृहांचा समावेश होतो. आणि या संघटित क्षेत्रामधली भारतीय रिझर्व्ह बँक ही सर्वात महत्त्वाची म्हणजे संघटन क्षेत्रामधली आणि नाणे बाजारामधली कार्य करणारी एक संस्था आहे. याच्याशी संबंधित आपल्याला काही माहिती आज पाहायची आहे. आणि भारतीय नाणे बाजाराचे मुख्य केंद्र हे मुंबई या ठिकाणी आहे. कारण मुंबई हे एकमेव प्रभावी नाणे बाजाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि ज्यामुळं भारतातील सर्व भागांमधून पैशाचा ओघ हा मुंबई शहराकडे येतो. आणि या व्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता इत्यादी ठिकाणी अशा नाणे बाजाराची केंद्र आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि या संघटित क्षेत्रामधला सर्वात आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक किंवा त्यालाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आणि ही भारतीय रिझर्व्ह बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची सर्वोच्च किंवा शिखर बँक म्हणून ओळखली जाते किंवा शासनाची बँक. या बँकेच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँक ही हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार या बँकेची काय झालेली आहे तर निर्मिती स्थापना झालेली आपल्याला दिसून येतं. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 याच्यानुसार या रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. आणि खाजगी भागधारकांची बँक म्हणून ही बँक त्या काळामध्ये ओळखलेली होती आणि ही खाजगी स्वरूपामध्ये काम करणारी देशामधली सर्वात मोठी बँक होती. मात्र जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 त्यानंतर आपल्या देशाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आणि जगामधल्या बहुतेक देशांमध्ये अशी शासनाची बँक म्हणून किंवा शिखर बँक म्हणून रिझर्व्ह बँक म्हणून कार्य करणाऱ्या बँका होत्या. आणि त्यासाठी आपल्या देशामध्येही आपल्या देशाची अशी सर्वोच्च किंवा शिखर बँक रिझर्व्ह बँक ज्याला म्हटलं जातं ती बँक असणं गरजेचं होतं. म्हणून या बँकेचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. आणि त्यानुसार त्यानंतर नाणे बाजारातील एक महत्त्वाचा घटक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक ही ओळखली जाते. मग हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार ही बँक जरी स्थापन झालेली असली तरी या बँकेचं महत्त्वाचं कार्य काय आहे हे जाणून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे काय नेमकी भारतीय रिझर्व्ह बँक काय आहे किंवा रिझर्व्ह बँक कशाला म्हणायचं. म्हणून मध्यवर्ती बँक म्हणून ही बँक ओळखली जाते. तर ह्या मध्यवर्ती बँकेच्या काही व्याख्या पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर डॉक्टर M.H. डिकॉक यांनी मध्यवर्ती जी बँकेची व्याख्या केलेली आहे की त्यांच्या मतानुसार मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. आणि W.S. शॉ यांच्या मतानुसार अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक होय. म्हणजे मध्यवर्ती बँक ही शासनाची बँक किंवा शासनाची बँक आणि देशामधल्या सर्व बँकांची बँक म्हणून जी बँक ओळखली जाते त्या बँकेला मध्यवर्ती बँक असं म्हटलं जातं. किंवा शासनाची बँक म्हणून जी बँक ओळखली जाते ती बँक म्हणजे थोडक्यात मध्यवर्ती बँक होय. आणि अशी भारतीय रिझर्व्ह बँकेची ओळख ही मध्यवर्ती बँक म्हणून होते. अशी आपल्या देशामधली सर्व बँकांच्यावरती नियंत्रण ठेवणारी,
देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारी, देशाचं चलन किंवा चलनी नोटांची छपाई करणारी बँक म्हणून रिझर्व्ह बँक ओळखली जाते. आणि अशा या रिझर्व्ह बँकेची कार्य नेमकी काय आहेत, ही कार्य आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण स्क्रीनवरती बघतोय की रिझर्व्ह बँकेची कार्य ही जवळजवळ 8 प्रकारची कार्य आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यामधलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कार्य मध्यवर्ती बँकेचं काय आहे, तर रिझर्व्ह बँकेचं हे पहिलं महत्त्वाचं कार्य म्हणजे चलनी नोटांची निर्मिती करणे. तर चलनी नोटा छापण्याचा अधिकार हा शासनाला नाही, तर 1 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपये नाणं, 10 रुपयाची नाणी ही सध्या चलनामध्ये आहेत. म्हणजे 50, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये ही जी नाणी आहेत, अशी किंवा 1 रुपयाची नोट किंवा अशा ज्या नोटा आहेत, या नोटा छापण्याचा अधिकार हा भारत सरकारचा अधिकार आहे, शासनाचा अधिकार आहे. शासन या पैशाची किंवा नाण्यांची निर्मिती करू शकतं. मध्यवर्ती बँकेकडे याची छपाई किंवा निर्मिती होत नाही. परंतु या व्यतिरिक्त आता सध्याच्या चलनामध्ये सर्व प्रकारच्या नोटा आहेत. चलनामध्ये आता बघतो की आपण 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50, 100, 200, 500 आणि 2000 या अशा प्रकारच्या नोटा आहेत. आणि या सर्व प्रकारच्या चलनी नोटांची निर्मिती करणं, त्यांची छपाई करणं, हे काम 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला हे काम करावं लागतं. रिझर्व्ह बँकेकडे अशा सर्व नोटांची छपाई करण्याचा अधिकार शासनानं दिलेला आहे. आणि ह्या अशा प्रकारच्या नोटा रिझर्व्ह बँक कशा स्वरूपामध्ये छापते किंवा हे नोटा छापत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर याच्यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपयांचा राखीव निधी म्हणून किंवा तारण म्हणून हे अगोदर बाजूला काढून ठेवावं लागतं. मग याच्यामध्ये 115 कोटी रुपये सोनं, 115 कोटी रुपयांचे सोने आणि 85 कोटी रुपयांचं परकीय चलन याच्या तारणाच्या आधारावरती किंवा या निधीच्या आधारावरती रिझर्व्ह बँकेला चलनी नोटांची छपाई करता येते. किंवा चलनी नोटांची छपाई जर करायची असेल तर अशा प्रकारचे 200 कोटी रुपयांची ही मालमत्ता रिझर्व्ह बँकेला राखीव निधी म्हणून बाजूला काढून ठेवावी लागते. आणि त्यानंतरच ही रिझर्व्ह बँकेला चलनी नोटांची निर्मिती करता येते. आणि शासनाच्या आदेशानुसार ही बँक अशा प्रकारे कार्य करत असते. आणि ती त्यांना गरज भासल्यानंतर अशा चलनी नोटांची छपाई करण्याचं काम करत असते. म्हणून चलनी नोटांची निर्मिती करणं, त्यांची छपाई करणं हे भारतीय रिझर्व्ह बँकेचं पहिलं महत्त्वाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे सरकारची बँक म्हणून. आता सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँकेला काय करावं लागतं, तर आपल्या देशामधलं मध्यवर्ती शासन किंवा भारत सरकार या शासनाची बँक जर आपल्या शासनाकडे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये किंवा कराच्या माध्यमातून जेवढा पैसा गोळा होतो असा शासनाचा पैसा जमा करून घेणं, शासनाला पैशाची गरज भासल्यानंतर चलन उपलब्ध करून देणं किंवा शासनाला परकीय चलनाची गरज भासली तर त्यांना हे चलन उपलब्ध करून देणं, वेळोवेळी शासनाला सल्ला देणं, म्हणजे अशा प्रकारे शासनाची बँक म्हणून किंवा सरकारची बँक म्हणून मध्यवर्ती बँकेला कार्य करावं लागत असतं. बऱ्याच वेळा आपल्या देशामधलं आपण म्हणतो की आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून बऱ्याच वेळा आपल्या देशाचे पंतप्रधान हे परकीय देशांमध्ये दौऱ्यावरती जात असतात. परंतु आंतरराष्ट्रीय परिषदा असतील किंवा काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा जागतिक स्तरावरती काही पैशाच्या संदर्भात किंवा परिषदा असतील किंवा कॉन्फरन्स असतील तर त्या कॉन्फरन्समध्ये देशाच्या पंतप्रधानांना जाणं शक्य नसतं. अशा वेळी रिझर्व्ह बँक आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा जगातील इतर देशांमध्ये ज्या ज्या कॉन्फरन्स होत असतात, परिषदा होत असतात किंवा बैठका होत असतात, त्या बैठकांना उपस्थित राहण्याचं किंवा आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व बघण्याचं काम हे रिझर्व्ह बँक करत असते. आणि अशा प्रकारे आपल्या देशामधील केंद्र व वेगवेगळी घटक राज्य आहेत, या घटक राज्यांचे पैसे स्वीकारणे आणि शासनाच्या वतीने अशा प्रकारे त्यांना
जर समजा कर्ज हवं असेल तर ते कर्ज देखील उपलब्ध करून देणं हे मध्यवर्ती बँकेला कार्य करावं लागतं, सरकारची बँक म्हणून. आणि काही वेळेस आर्थिक व्यवहारामध्ये, कारण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना सर्वच गोष्टीतली माहिती असतेच असं नाही, किंवा सर्वच गोष्टीमधली म्हणजे सर्व ज्ञान आहे असं म्हणता येत नाही, परंतु बँकिंगच्या संदर्भामध्ये असेल, आर्थिक सल्ला घेण्याच्या बाबतीत असेल, तर शासनाला वेळोवेळी अशा आर्थिक विषयांवरती सल्ला देण्याचं कामही मध्यवर्ती बँक करत असते. हे काम रिझर्व्ह बँकेला करावं लागत असतं. म्हणून शासनाची किंवा सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँकेचं किंवा मध्यवर्ती बँकेचं कार्य महत्त्वाचं आहे. हे दुसरं कार्य झालं. यानंतर तिसरं कार्य म्हणजे बँकांची बँक. आता मध्यवर्ती बँक ही आपल्या देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही मध्यवर्ती बँक आहे. परंतु या बँकेमध्ये आपल्या देशामधल्या सर्व बँकांची खाती असतात, शासनाची, राज्य शासनाची खाती असतात, परंतु सर्वसामान्य लोकांची खाती, अकाउंट ज्याला म्हणतो, ते खाती अशा लोकांची किंवा सर्वसामान्य आपल्यासारख्या लोकांची खाती मध्यवर्ती बँकेमध्ये नसतात. तर मध्यवर्ती बँकांमध्ये जी खाती असतात ती देशामधल्या सर्व बँकांची खाती असतात. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे बँक ऑफ इंडिया, किंवा आपण बघतो युनियन बँक, किंवा बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, व अशा ज्या बँका आहेत, ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, किंवा अशा काही खाजगी स्वरूपामधल्या ज्या व्यापारी बँका आहेत, अशा सर्व व्यापारी बँकांची खाती ही मध्यवर्ती बँकेमध्ये असतात. आणि या सर्व व्यापारी बँकांच्या वरती नियंत्रण, नियमन करणं किंवा त्या बँकांना वैधानिक स्वरूपाचा सल्ला देणं, मग त्यांच्यावरती लागणारी किंवा त्यांचा अंतिम त्राता म्हणून कार्य करणं, हे बँकांची बँक म्हणून मध्यवर्ती बँक करत असते. म्हणजे अशा प्रकारे आपल्या देशामधल्या ज्या ज्या काही बँका आहेत त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार, किंवा त्यांच्यामध्ये आवश्यक असणारं, त्यांना जर रोख निधीची गरज असेल किंवा त्यांच्याकडे असणारा शिल्लक पैसा, राखीव निधी, त्याचं सांभाळ करणं किंवा ते सांभाळण्याचं कार्य अनिवार्यतः मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करणं. काही वेळेस आपण बघतो की आपल्या देशामधल्या काही बँका काही दिवसांपूर्वी असं बघितलं की कॉर्पोरेशन बँक ही युनियन बँकेमध्ये विलिनीकरण झालेलं आपल्याला माहीत आहे. तर अशा बँकांना एकत्रित करणं किंवा त्या बँकांचा अंतिम त्राता म्हणून त्यांना मदत करणं. समजा काही बँकांच्या बाबतीमध्ये तोटा झाला किंवा त्यांना काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यांना मदत करणं, त्यांना सहाय्य करणं, हे काम बँकांची बँक म्हणून मध्यवर्ती बँकांना करावं लागतं. म्हणजे मध्यवर्ती बँकांना अशा प्रकारे, जर समजा मध्यवर्ती बँकेला जर पैशाची गरज भासली तर मध्यवर्ती बँक या व्यापारी बँकांकडून देखील कर्ज घेते. तसंच व्यापारी बँकांना जर पैशाची गरज भासली तर मध्यवर्ती बँक ही व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य तारणाच्या बदल्यामध्ये कर्ज देखील उपलब्ध करून देते. जसं आपल्याला पैशाची गरज भासल्यानंतर आपण आपल्या बँकांकडून कर्ज घेतो, तसं व्यापारी बँकांना पैशाची गरज भासली, कर्जाची गरज भासली तर व्यापारी बँका ह्या मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेत असतात. आणि त्या मध्यवर्ती बँकेकडून घेतलेल्या कर्जावरचा जो व्याजदर आहे तो व्याजदर हा वेगळा असतो. जसं आपल्याला ज्या व्याजदरानं कर्ज मिळतं तोच व्याजदर हा व्यापारी बँकांना नसतो. आणि या देण्याघेण्याच्या व्यवहारालाच रेपो रेट किंवा असंही म्हटलं जातं. म्हणजे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांकडून कर्ज घेते, त्याच्यावरती दिला जाणारा म्हणजे व्याजदर असतो तो रिव्हर्स असतो. आणि बँका जेव्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतात तो व्याजाचा दर तो रेपो दर असं म्हटलं जातं. म्हणजे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या दरानं कर्ज पुरवठा करते तो दर म्हणजे रेपो दर होय. आणि व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेला जेव्हा पैसे देतात किंवा अशा प्रकारचा निधी किंवा पैशाची गरज भासल्यानंतर ते पैसे देतात त्याला रिव्हर्स रेपो दर असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा अशा बँकांच्या हुंड्या वटवूनही त्यांना अशा प्रकारे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. आणि बँकांना सर्व प्रकारचं सहाय्य करणं, मदत करणं किंवा त्या बँकांचं नियंत्रण आणि नियमन करणं
हे काम मध्यवर्ती बँकेला बँकांची बँक म्हणून करावं लागतं. अशा प्रकारचं हे तिसरं महत्त्वाचं कार्य हे मध्यवर्ती बँकेचं, रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे. आता यानंतर आपल्याला बघा चौथा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे परकीय चलन सांभाळणे. बऱ्याच वेळा आपल्या देशाला परकीय चलन आवश्यक असतं आणि आपल्या देशामधलं जे चलन आहे ते रुपया हे चलन आहे. आता हे चलन पूर्णपणे रिझर्व्ह बँकेला त्या चलनाची छापाई करण्यापासून, त्याचा सांभाळ करण्यापासून, त्याचा नियंत्रण, नियमन, त्याची मागणी आणि पुरवठ्यानुसार ते पैसा आपल्या संपूर्ण देशामध्ये देण्याचं काम हे मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. परंतु जर आपल्या देशाला परकीय चलन मिळालं, समजा आपण बघतो की आयात निर्यात व्यापारामध्ये जर आपल्या देशामधून बाहेरच्या देशामध्ये काही वस्तूंची विक्री झाली किंवा निर्यात झाली तर परकीय देशामधलं चलन आपल्या देशाला मिळतं, किंवा आपल्या देशाला जर गरज भासली तर परकीय देशातून वस्तू आयात कराव्या लागतात. मग अशा आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंना आपल्या भारतीय चलनामध्ये त्या वस्तूचं पेमेंट करून बाहेरचे देश पेमेंट घेणार नाहीत, त्यावेळेस आपल्याला परकीय चलनाची गरज असते. उदाहरणार्थ अमेरिकेतून काही वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला रुपया देऊन चालणार नाही, तर ते अमेरिकेचं चलन द्यावं लागेल. इंग्लंडमधून वस्तू खरेदी केल्या तर इंग्लंडचं चलन द्यावं लागेल. अशा परकीय देशामधल्या, जगामधल्या बहुतेक देशांचं चलन गोळा करणं, त्याचा सांभाळ करणं आणि गरज भासल्यानंतर ते चलन गरजू म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा लोकांना किंवा शासनाला ते उपलब्ध करून देणं हे काम रिझर्व्ह बँकेला करावं लागतं. म्हणजे रिझर्व्ह बँक ही देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. म्हणजे परकीय चलनाचा सांभाळ करणे, परकीय गंगाजळीचा सांभाळ करणे हे रिझर्व्ह बँकेचं काम आहे. त्यास म्हणजे अशा प्रकारचं ते अधिकृत विनिमय दर कायम ठेवावा लागतो. जर भारतीय चलन देऊन परकीय चलन घ्यायचं असेल तर आपल्या चलनामध्ये परकीय चलन उपलब्ध करून देण्यासाठी जो दर आकारला जातो त्याला विनिमयाचा दर असं म्हटलं जातं. म्हणजे जर आपण पाहतो की आता सध्या आपण 68 रुपये एवढे मोजल्यानंतर आपल्याला $1 म्हणजे $1 म्हणजे 68 रुपये हा विनिमयाचा दर. मग तो कसा ठरवला जातो? तो दर ठरवणं किंवा निश्चित करणं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनाची खरेदी व विक्री करण्याचं कामही मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. म्हणजे जगातील इतर देशांच्या चलनाची खरेदी करणं, ते मिळवणं किंवा त्यांना भासल्यास आपले चलन देऊन त्यांचं चलन घेणं, अशा प्रकारे हे काम मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. म्हणून परकीय चलनाचा सांभाळ करणं किंवा परकीय गंगाजळीचा सांभाळ करणं हे मध्यवर्ती बँकेचं एक महत्त्वाचं कार्य आहे. यानंतर पाचवं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे पतपैशाचे नियंत्रण. आता आपल्याला पतपैसा म्हणजे नेमका काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे व्यापारी बँका जेव्हा अशा प्रकारे चेक्स किंवा ज्याला धनादेश म्हटलं जातं, ड्राफ्ट किंवा अशा प्रकारचे व्यवहार करत असतात किंवा जे असे गरजू लोकांना कर्ज स्वरूपामध्ये कर्ज देत असतात आणि यामुळं पतपैशाची निर्मिती होत असते. म्हणजे कर्ज पुरवठा जर वाढला तर पतपैशाची निर्मिती होत असते. आणि असा पतपैशाची निर्मिती कशा प्रकारे होते, त्याशिवाय आपल्या देशामधले आर्थिक व्यवहार सुरळीत चालू शकत नाहीत. जर पतपैशाची निर्मिती करणं गरजेचं असेल अशा वेळेस पतचलनाची निर्मिती करणं आणि हे काम देशामधल्या व्यापारी बँकांकडून केलं जातं. म्हणजे पतपैशाची निर्मिती करणं किंवा पतपैसा निर्माण करणं हे काम देशामधल्या व्यापारी बँकांचं आहे, परंतु त्याच्यावरचं नियंत्रण आणि नियमन करण्याचं काम हे मध्यवर्ती बँकेचं आहे. कारण जर देशामध्ये पतपैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली तर पैशाची म्हणजे आपल्या देशामधल्या चलनाची किंमत कमी होते, महागाई किंवा आपण बघतो चलनवाढीचा दर वाढतो आणि त्याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होतो. म्हणून अशा पतपैशावरती नियंत्रण आणि नियमन करण्याचं काम हे मध्यवर्ती बँकेला किंवा रिझर्व्ह बँकेला करावं लागतं. आणि अशा प्रकारचं काम करत असताना मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँक ही 2 प्रकारच्या साधनांचा वापर करत असते. त्याच्यामधलं पहिलं महत्त्वाचं साधन म्हणजे गुणात्मक साधन. यामध्ये बँक दर मी सांगितलं की मध्यवर्ती बँकेकडून व्यापारी बँकांना ज्या दरानं
व्याज आकारला जातो किंवा म्हणजे कर्जावरती किंवा ठेवींवरती जो व्याजदर दिला जातो त्याला बँक रेट किंवा बँक दर असं म्हटलं जातं. खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री करणं, रोकड निधीचं बदलतं गुणोत्तर आणि रोकड निधीच्या स्वरूपामध्ये किती रक्कम ठेवणं, राखीव निधीचं प्रमाण कमी जास्त करून अशा प्रकारे त्याला राखीव निधीचा गुणोत्तर किंवा CRR असं म्हटलं जातं. सांविधानिक रोखतेचं गुणोत्तर ज्याला SLR असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या या निधीच्या स्वरूपामध्ये आकडेवारीमध्ये बदल करून मध्यवर्ती बँक ही व्यापारी बँकांच्या वरती पतनियंत्रण करत असते. हे गुणात्मक साधन झालं किंवा हे संख्यात्मक साधन झालं. अशा प्रकारे गुणात्मक साधनांमध्ये पतनियंत्रणामध्ये कर्ज व तारण यांच्यामधल्या गाळा जो फरक आहे त्याचं नियंत्रण किंवा नियमन करणं किंवा कर्जाचं नियंत्रित वाटप करणं, नैतिक मनधरणी करणं इत्यादी साधनांचा वापर करून मध्यवर्ती बँक ही गुणात्मक आणि संख्यात्मक पतनियंत्रण करत असते. म्हणजे अशा प्रकारे देशामधल्या पतपैशाचं नियंत्रण करत असताना अशा गुणात्मक आणि संख्यात्मक साधनांचा वापर करून पतचलन नियंत्रण केलं जातं, पतचलनाचं नियंत्रण केलं जातं. हे मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँकेचं एक महत्त्वाचं कार्य आहे. यानंतर 6वं महत्त्वाचं कार्य म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामधली आकडेवारी गोळा करणं व प्रसिद्ध करणं. आता आकडेवारी गोळा करणं आणि प्रसिद्ध करणं, उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न किंवा देशाच्या आर्थिक व्यवहारामध्ये आपण बघितलं की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये असेल, लोकांच्या दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीच्या बाबतीत असेल, म्हणजे अशा प्रकारची वेगवेगळी देशातली जी आकडेवारी आहे, विकासाच्या दराच्या बाबतीमधली असेल किंवा देशामधल्या महागाई दराच्या बाबतीमधली आकडेवारी असेल, तर अशी वेगवेगळी आकडेवारी गोळा करणं व देशहिताचा विचार करून म्हणजे देशामधल्या हिताचा विचार करून मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँक अशी आकडेवारी प्रसिद्ध करत असते. आणि अशी आकडेवारी गोळा करून ती आपल्या देशामधल्या देशहिताच्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्या माहितीसाठी किंवा वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत, LIC सारख्या संस्था आहेत किंवा या ज्या खाजगी स्वरूपामधल्या बँका आहेत, सहकारी बँका आहेत, यांच्या माहितीसाठी किंवा लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून अशी आकडेवारी गोळा करणं व ती त्यांना माहीत करून देणं, प्रसिद्ध करणं हे काम मध्यवर्ती बँकेकडून किंवा रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं. याशिवाय 7वं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे विकासाभिमुख कार्य किंवा त्यालाच प्रोत्साहनात्मक कार्य. म्हणजे आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी मध्यवर्ती बँक ही कार्य करत असते. मग रिझर्व्ह बँक ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे आणि अशा ग्रामीण भागाचा विचार करता किंवा शहरी निमशहरी भागाचा विचार करता आपल्या देशामध्ये बँकिंग सेवा वाढली पाहिजे म्हणून व्यापारी बँकांना आदेश देऊन अशा ज्या ठिकाणी किंवा शहरी भागामध्ये, ज्या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने बँकेची गरज आहे विकासाच्या दृष्टिकोनातून, आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये जर बँकेची सुविधा उपलब्ध झाली तर लोकांच्या अडचणी कमी होतात, म्हणजे लोकांच्या अडचणींची सोडवणूक त्यांच्या गावामध्येच होत असते. म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून बँकेचं जाळं आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यवर्ती बँक काम करत असते. म्हणून बँकिंग सुविधा वाढवणं किंवा ठेवीदारांनी ज्या व्यापारी बँकांमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांना सुरक्षितता मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांना योग्य कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा गरजू लोकांना जर पैशाची गरज भासली किंवा देशामधल्या लोकांना जर पैशाची, तर त्यांना कर्ज स्वरूपामध्ये पैसा किती प्रमाणात उपलब्ध करून दिला पाहिजे किंवा शेतीसाठी काय काय योजना किंवा कशा प्रकारे कर्ज पुरवठा केला पाहिजे, औद्योगिकदृष्ट्या किंवा देशाचा औद्योगिक विकास साध्य करायचा असेल तर औद्योगिकदृष्ट्या म्हणजे मोठमोठ्या उद्योगांना कर्ज पुरवठा कशा प्रकारे करता येईल, म्हणजे या सर्व दृष्टिकोनातून ही विकासाभिमुख किंवा ज्याला म्हटलं जातं देशामध्ये प्रोत्साहनात्मक अशी कार्य मध्यवर्ती बँकेकडून केली जातात किंवा अशा प्रकारे कर्ज पुरवठा, पतनियंत्रण ही जवळजवळ आपल्या देशामधली विकासाभिमुख कार्य आहेत आणि ही कार्य लोकहिताच्या दृष्टिकोनातून, देशहिताच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँक करत असते. ही 7 कार्य आपण बघितलेले आहे. याशिवाय आणखीन बरीच कार्य मध्यवर्ती बँकेकडून केली जातात. ती इतर कार्य म्हणजे कोणती कार्य, तर रिझर्व्ह बँक ही आपल्या सदस्य बँकांच्या खात्यातील आपापसातील देण्या घेण्याचे व्यवहार मिटविण्याचं काम किंवा पूर्ण करण्याचं काम करत असते. मग अशा प्रकारच्या आपापसात देणी मिटवण्याचं काम म्हणजे काय,
उदाहरणार्थ बऱ्याच वेळा असं होतं की त्याचं उदाहरण एक सांगतो. समजा तुमचं खातं हे बँक ऑफ इंडियामध्ये आहे आणि तुमच्याकडे बँक ऑफ इंडियाचं चेकबुक आहे आणि तुम्हाला आपल्याच मित्राला किंवा सहकार्याला काही पैसे देणं आहे किंवा तुम्हाला कुठल्या तरी खरेदीच्या व्यवहारामध्ये हे पैसे देणं आहे. त्यावेळेस तुम्ही तुमच्या बँकेचा चेक लिहून तुम्ही त्या समोरच्या पार्टीला किंवा समोरच्या व्यक्तीला देत असता आणि जो काही समजा 1,00,000 2,00,000 4,00,000चा जेवढ्या किमतीची तुमची खरेदी झालेली आहे, तेवढ्या किमतीचा चेक तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा पार्टीला देता. परंतु समोरच्या व्यक्तीचं खाते हे बँक ऑफ इंडियामध्ये असेलच असं नाही. समोरच्या व्यक्तीचं खाते हे स्टेट बँकेमध्ये असू शकतं, बँक ऑफ बडोदामध्ये असू शकतं, महाराष्ट्र बँकेमध्ये असू शकतं. चेक कुठल्या बँकेचा आहे? बँक ऑफ इंडियाचा. आणि मग जर तुम्ही तो चेक तुमच्या खात्यावरती जमा केला किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा केला तर तुमच्या खात्यावरती बँक ऑफ महाराष्ट्र काय करणार, तर त्या बँक ऑफ इंडियाकडून पैसे घेणार आणि तुमच्या खात्यावरती जमा करणार. परंतु हे पैसे कसे येणार आहेत तुमच्या खात्यावरती, तर तर बँक ऑफ इंडियाला देखील अशा प्रकारे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्ही चेक जमा केलेला आहे बँक ऑफ इंडियाचा, पण बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेदारांनी कोणाला तरी चेक दिलेला असेल आणि ते पैसे दुसऱ्या कुठल्या तरी स्टेट बँकेला असतील किंवा बँक ऑफ बडोदाला देणे असतील. मग आपापसात अशी एनी देणी मिटवण्याचं काम करण्यासाठी मध्यवर्ती बँक निरसनग्रहाची स्थापना करते आणि अशा प्रकारचं निरसनग्रह चालवण्याचं काम हे मध्यवर्ती बँकेचं किंवा रिझर्व्ह बँकेचं महत्त्वाचं कार्य आहे. हे निरसनग्रह म्हणजे काय, तर चेकच्या माध्यमातून धनादेशाच्या माध्यमातून व्यापारी बँकांची आपापसात जी एनी देणी निर्माण होतात ती देणी मिटवणं म्हणजेच काय, तर सर्व बँकांची खाती ही रिझर्व्ह बँकेमध्ये असतात. या खात्यामधून चेकच्या स्वरूपामध्ये त्यांची सर्व एनी देणी निरसनग्रह माध्यमातून मिटवली जातात. मग त्या ठिकाणी चेकची वटणावळ केली जाते, त्यालाच निरसनग्रह असं म्हटलं जातं आणि हे महत्त्वाचं कार्य. तसंच सर्व देशामधल्या व्यापारी बँकांचा अंतिम त्राता किंवा अंतिम ऋणदाता म्हणून रिझर्व्ह बँक काम करत असते. म्हणजे जेवढ्या व्यापारी बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, ज्यांना नॅशनलाइज्ड बँका असं म्हटलं जातं, या सर्व नॅशनलाइज्ड बँकांच्या मध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांची खाती असतात, पैसे असतात. या सर्वांच्या पैशाला फायनल किंवा अंतिम सिक्युरिटी म्हणजे मध्यवर्ती बँकेची असते, रिझर्व्ह बँकेची असते. जरी काही कारणानं समजा तुमचे पैसे समजा 1,00,000 रुपये हे स्टेट बँकेमध्ये आहेत किंवा तुमच्या शेजारची बँक ऑफ बडोदा आहे आणि या बँक ऑफ बडोदाचं काही कारणानं समजा त्या बँकेला काही आग लागली किंवा काही घातपात झाला आणि त्या बँकेची संपूर्ण बेचिराग झाला तर तुमचे पैसे बुडू शकत नाहीत. तर या सर्व तुमच्या पैशाला आधार म्हणून मध्यवर्ती बँक करत असते. जरी त्या बँकेचं काहीही झालं तरी त्या बँकेचा अंतिम त्राता किंवा ऋणदाता म्हणून मध्यवर्ती बँक काम करत असते. कारण पालकत्वाच्या भूमिकेतून तुमच्या होणारं नुकसान असेल किंवा जे काय झालेलं असेल त्या सर्वांची भरपाई करून देण्याचं काम मध्यवर्ती बँकेकडून केलं जातं. म्हणून अशा आर्थिक संकटामध्ये असणाऱ्या बँकांना मदत करणं किंवा तोट्यात चालणाऱ्या बँकांना मदत करणं, देशहिताच्या दृष्टिकोनातून सर्व बँकांची बँक म्हणून हे मध्यवर्ती बँकेला काम करावं लागतं. अशा प्रकारे आपल्या देशामधली रिझर्व्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक म्हणून ओळखली जाते आणि अशा प्रकारची ही वरील 8 प्रकारची कार्य मध्यवर्ती बँकेकडून केली जातात. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला या मध्यवर्ती बँकेबरोबरच व्यापारी बँका म्हणजे काय आणि अशा व्यापारी बँकांची काय कार्य आहेत, जसं आपण बघितलं मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँकेचा अर्थ काय आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली आणि रिझर्व्ह बँकेची काय कार्य आहेत आणि रिझर्व्ह बँक देशामध्ये कोणकोणत्या प्रकारची स्वरूपाची कार्य करते. तसंच यानंतर आपल्याला आपल्या देशामधल्या या ज्या व्यापारी बँका आहेत त्या बँका कशाच्या उद्देशानं स्थापन झालेल्या आहेत आणि या व्यापारी बँकांची कोणकोणती कार्य आहेत ही आपल्याला येत्या लेक्चरमध्ये किंवा पुढील लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. तोपर्यंत नमस्कार.